सोलापुरातलं अत्यंत जुनं मंदिर म्हणून आमची ख्याती असलेलं हे जुनं दत्त मंदिर दत्त चौक इथे सुमारे 300 वर्षापूर्वी स्थापन झालेलं आहे. मौनी महाराजांच्या सेवेचं फळ म्हणून दत्त महाराजांनी दृष्टांत देऊन पादुका इथे आहेत त्याकडून स्थापन कर औदुंबराच्या झाडाखाली असा दृष्टांत दिल्यामुळे पादुका स्थापन झाल्या आणि पुढे त्याचं मंदिरात रूपांतर झालं. अत्यंत जागृत मंदिर अशी मंदिराची ख्याती आहे. कित्येक पिढ्यानपिढ्या कित्येक लोक इथे सेवा करतात आणि ते त्यांची मनेपसित कामना पूर्ण केलेली पाहायला मिळते आम्हाला. हे 300 वर्षापूर्वीचं आमचं हे मंदिर वर्षातून आमच्याकडे 3-4 उत्सव असतात. त्यापैकी गुरुपौर्णिमा हा पहिला उत्सव, नंतर दुसरा असतो गुरुद्वादशी, तिसरा दत्तजयंती आणि चौथा गुरुप्रतिपदेचा उत्सव. तो 4 दिवस चालत असतो. आजच्या उत्सवामध्ये गुरुपौर्णिमेच्या उत्सवामध्ये गुरूंचं स्थान असल्यामुळं दत्तगुरू हे सर्व जगाचे गुरु असल्यामुळे आमच्या मंदिरामध्ये प्रथेप्रमाणे सकाळची महापूजा असते. सकाळी देवाला रुद्राभिषेक असतो. रुद्राभिषेक झाल्यानंतर मूर्तीला म्हणजे मूर्ती स्थापना करून आरती वगैरे होते आणि त्यानंतर काही भक्त लोक अभिषेक करण्यासाठी म्हणजे आम्हाला सांगितलेलं असतं, त्यांचं प्रसाद वितरण होत असतं. आणि नंतर संध्याकाळी असं दिवसभर चालू असतं. दिवसभर लोकांची भरपूर गर्दी असते आणि संध्याकाळी 8:30च्याच सुमारास नेहमीप्रमाणे आमची आरती असते मंदिराची आणि आरतीनंतर आमचा आजचा कार्यक्रम समाप्त होतो. तर असा हा आजचा गुरुपौर्णिमेचा हा कार्यक्रम असतो. परंपरेप्रमाणे म्हणजे आम्ही देखावा एक निर्माण केलेला आहे की ज्यामध्ये त्रिमूर्ती दत्त हा पहिला दत्ताचा अवतार आणि त्याच्यानंतर या कलियुगातलं श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती, अक्कलकोट स्वामी महाराज आणि आपण मानत असलेले साईबाबा असे 4 अवतारांचा आम्ही आज देखावा साधारण मंदिरासमोर गाभाऱ्यासमोर आम्ही साकारलेला आहे. बऱ्याच लोकांना तो खूप आवडलेलाही आहे आणि त्यामुळे सर्वच गुरूंचे इथं दर्शन एकत्रित होतं आहे अशी लोकांची भावना निर्माण झालेली दिसते आहे.